तर मित्रांनो, काल झालेली लिव्हरपूलची पहिली मॅच ती म्हणजे न्यूकासल विरुद्ध, आणि हा सामना 2-2 असा बरोबरी सुटला. परंतु जी काही परफॉर्मन्स होता लिव्हरपूलचा तो काही एवढा छान नव्हता, कारण की फ्रिम्पॉंग आणि कर्केज ज्यांच्याकडून एकही क्रॉस आला नाही आणि ज्या काही मिस्टेक झाल्या त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. जी मिड आणि डिफेन्स आहे ना लिव्हरपूलची, यामध्ये जो ताळमेळ आहे तो अजिबात नाही. त्यामुळेच लिव्हरपूलने पहिल्याच 10 मिनिटांमध्ये जो काउंटरवर गोल खाल्ला इलंगाकडून, त्याचा हा सगळ्यात मोठा तोटा आहे. त्यामुळे लिव्हरपूलला एक DMF आणि एक राईट बॅक हा मस्ट साईन करावाच लागेल. आणि ब्रॅडली बार्कोलाची डील अडकलेली आहेत, काही सायनिंग झालेली नाहीत. लिव्हरपूलची जर डेप्थ बघितली आपण, बेंच पाहिलं तर मॅकॅलिस्टर आणि जे बाकीचे यंग जी आहेत जनरेशनल तेच प्लेयर फक्त बाकी आहेत, आणि बाकी सगळी काही इंजुरीची लिस्टच आहे. त्यामुळे लिव्हरपूलला अपकमिंग डेजमध्ये सायनिंग कराव्याच लागतील. अन्यथा जसा आज धागा खोलला न्यूकासलने लिव्हरपूलचा, तसा येणाऱ्या टीमा देखील लिव्हरपूलचा धागा खोलतील हे मला म्हणायचे आहे. आणि जर का परफॉर्मन्स पाहिला तर अलेक्झांडर इसाकने आज स्टार्ट केला होता ॲज अ CF म्हणून, परंतु त्याला एवढं बू केलं फॅन्सना न्यूकासलच्या, काही बोलताच येत नव्हतं. जो जसा शॉट घेत होता तसं त्याला बू करत होते. परंतु एंड ऑफ द डे कोडी गायपोनं जो गोल मारला, इक्वलायझर मारला ना भाई, खतरनाक गोल, आउट ऑफ द बॉक्समधून बँगर गोल होता या गेम वीकमधला. त्यानंतर मात्र जो कमबॅक केला पुन्हा न्यूकासलने, आणि जो हॉल होता डिफेंडर न्यूकासलचा परफॉर्मन्स देखील चांगला होता. आणि माझी अपेक्षा अशी होती की ही मॅच लिव्हरपूलने जिंकावी, परंतु जो काही न्यूकासलचा परफॉर्मन्स होता तो रिअली रिस्पेक्ट फॉर न्यूकासल. त्यांनी जो परफॉर्मन्स आज दिला, कारण की त्यांचे पण प्लेयर्स हे निघून गेले आहेत आणि यंग टीमच्या जोरावर त्यांनी हा परफॉर्मन्स दिला. आणि मला आज फक्त एवढीच गोष्ट म्हणायची आहे की एक DMF एक CB मस्ट आहे. अदरवाईज वी गोना अदर टीम्स आपल्याला अशाच पनिश करत राहणार येणाऱ्या मॅचेसमध्ये देखील. परंतु ओव्हरऑल ठीकठाक परफॉर्मन्स होता, गुड. आणि रिओ ऑंगोमोवा, फ्लोरेन वर्स यांनी स्टार्ट केला होता. डॉमिनिक सोबोस्लायचा टॉप परफॉर्मन्स, बाईने पेनल्टी मारली, इक्वलायझरची टॉप पेनल्टी होती. मला असं एकदा वाटलं की इसाकला पेनल्टी द्यावी आणि त्यानं क्राऊडला शांत करावं, परंतु डॉमिनिक सोबोस्लायकडे एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्याला ती पेनल्टी देण्यात आली. तर अशी काही होती आणि ही मॅच एंड ऑफ द डे 2-2 अशी ड्रॉ झाली.